तोडायचं नाही का वाटोळ होईल कुठला वाटोळ होईल तुमच्याकडे तर एक एक एकर जमीन राहिलं असं म्हणजे तुम्ही पुढचा कोणीच विचार करत नाही आता मी आयुक्त मॅडमला पण बोललो पहिल्यांदा त्यांना आणि विखेपाटील साहेबाला पण बोललो इथं करायला 35,000 गुंगी सापडल्या गुंगीच्या खालच्या अधिकाऱ्यांनी काय केलं तुम्हाला माहिती 35,000 मध्ये सापडल्यात पण कुणबी प्रमाणपत्र देत नाही आपण एक काम करू जाऊ द्या ना दोघांच्या मधला एक मार्ग काढू आपण याच्यातले 2-3 लोक मी उद्या त्याला तुमच्याकडे पाठवते सविस्तर चर्चा करते आणि तुम्ही समजून घेतल्यावर त्यांचं कल्याण होईल हो ते सगळं वंशवेळीचं व्यवस्थित होईल पण एकदा काय होईल समज गैरसमज निघून जाते तुमच्या समोर बसतात 5 लोक उद्या येते फक्त 2,500 दिले ओके दादा ओके 2,500 गैरसमज काय काढा पहिली चर्चा करा गावकरीत म्हणून जाऊ नका तालुक्यात 35,000 मध्ये सापडल्या किती प्रमाणपत्र द्यायचं होतं सगळ्यात अगोदर तुम्ही सगळेजण चर्चा करा त्यांच्याशी आणि का निघत नाही काय त्रुटी येत्या बघा म्हणजे मला त्याच्यावर काम करता येईल त्यांच्याकडे कागदपत्र कसं आहे त्या 3 वर्षांची आधी होती 3 वर्षापूर्वीची वेबसाईटवर आहेत ती कागदपत्र आज आमची नाही आहेत त्यांच्याकडे पण वेबसाईटला आहे ना वेबसाईट काय त्याचं लेखी नाहीये त्यांच्याकडून काय झालं त्याला आपण काय करू शकत नाही नोंदीचा तर रेकॉर्ड आहे वेबसाईटला बाबा त्याच्यावर घेऊ फक्त तुम्ही कागदपत्र वंश होते कमी करून असा बातमी करू सांगितले होणार नाही कारण कलेक्टरच सांगितलं त्या आंदोलनापासून सरकार ऍक्टिव्ह झालं हे काम करत आपण रक्त जाळतो समाजाचं कार्य व्हावं मला नाही वाटत आता ते काय टाळते टाळत तर मी आहेच म्हणतो ना आपण कुठं लढाई सुटली का फक्त तुमच्या डोक्यात येड काढा मी एवढ्यासाठी जास्त सांगतोय कारण बाहेर काय म्हणलं जातं की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना खूप जमीन आहे चुकीच आहे म्हणलं जातं बाबा हे येड तुम्हाला कोणी नाही असं नाही तुम्ही एवढं याच्यात बोलू का पश्चिम महाराष्ट्र त्यांच्याकडं ऊस आहे बागायती आहे आणि त्या भ्रमात तुम्ही पण येत तुम्ही मान्य करा त्या भ्रमात तुम्ही पण येत पण तुम्ही जर आता आळशी बनला तर पुढची पुढी आपली खलास होईल मी काय सांगायला लागलोय तुम्हाला की आरक्षण तर मिळणार जे मी त्यांना सोडत नाही त्या बापाला सोडित नाही तुम्ही काय करणार आपलं मूळ स्वभाव थोडा आपल्याला आता बदलणं गरजेचं आहे सगळ्या स्वभाव कोणचा लोक आपल्याला म्हणजे सगळं येत म्हणजे त्याचा अर्थ मोठे पण एखाद्या नाही एखाद्या गावात कार्यकर्ता असतो आणि त्याला गावात येतात आपण लोक नसतं म्हणून काय चाललं पाटील म्हणलं की भोगत आहे मुली देत ना सगळे भोगत आहे कोणाला 50 कप चहा सांगायला येते घे ना मुली देत नाही ते 200 रुपये म्हणजे आपल्याला याच्या बाहेर जायचं आपल्याला प्रेमाने म्हणते का आपल्याला काहीतरी फासा टाकलाय हे समजून घेणं गरजेचं आहे आई पण काम करते बाप पण करतो आणि आपलं सगळ्यांचं स्वप्न काय असतं आपलं लेकरू बाळ कधीतरी साहेब बनला पाहिजे अधिकारी बनला पाहिजे असा इथं बसल्याला एक माणूस नाहीये किंवा एक माऊली नाही की तिला वाटत नाही माझी पोरगी अधिकारी पोरगा अधिकारी होऊ एक पण जरी आपण सदन असलं जरी आपल्याकडे पाणी असलं बागायती असली
तरी याला जोड म्हणून पोरं जर उच्च शिक्षणात गेले, नोकऱ्यात गेले, तर उच्च शिक्षणात जाताना तुमचे शेतीतले पैसे वाचणार आहेत, म्हणजे उत्पन्न होतंय किंवा ते शिक्षणासाठी घालावं लागतं, तर ती पैसा सगळा पाठीमागं पडत. महत्वाचा आपला फायदा तिथं होईल. दुसरं, उच्च शिक्षणात गेल्यामुळे पोरं नोकऱ्याकडे जातात, मग तुमच्या शेतीतून उत्पन्न होत आहे आणि पोरगा आणि पोरगी पण कमी दिली आहे. नसता अशी वेळी तुम्हाला फक्त शेत आणि ह्या 3 एकरचा आणि 10 एकर असणाऱ्या शेतीवाल्याचा विचार आत्ताचा करा. आता तुमच्याकडे 10 आहे ते सुद्धा, पण 50 वर्ष पुढे जा, आजपासूनच जायला लागेल तुम्हाला. समाज सुधारणा म्हणजे काय, चुकी समाधानी पूर्ण करणं म्हणजे काय, नुसते कार्यक्रमाला आले, घोषणा दिली, झेंडे घेऊन पळाले म्हणजे नाही. कोणत्या तरी साहेबाचा प्रचार केला, साहेब निवडून आला म्हणजे तुमचं कुटुंब मोठं नाही होणार. मी म्हणतच नाही तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही तुमचा साहेबच निवडून आणा, पण साहेब तुम्हाला कधीही 1 क्विंटल बाजरी गहू घेऊन देणार नाही. हे कष्ट तुम्हालाच करावं लागणार आहे, कंपनीत जावं लागणार आहे, पुण्यात जावं, मुंबईत जावं लागणार आहे, कोणी देणार नाही. मोठे पण आहे तेवढं तुम्हाला फक्त आमचा साहेब आम्ही निवडून आणला तेव्हा पाहिला, पण याच्यात आपलं जीवन कधीला जाणार नाही. ही सगळ्यात मोठा भ्रम काढा. उदाहरणार्थ तुम्हाला 10 एकर जमीन आहे, 50 वर्ष पुढे गेला तर तुमच्या पोराचे मुलं पकडा, तुमच्या नातवाचे, तुमच्या पंथूचे 5 पिढ्या पुढे जा, त्याचे 50 मास होतील. 50ला 10 एकर निघून काय खाणार आहे तुम्ही? इकायचं म्हणलं तर 1.5 गुंठा एका एकाच्या वाट्याला घ्यायला कोण नाही. तुम्ही भावना समजून घ्या. मी हे पुरं राज्याला सांगतो, नुसतं पश्चिम महाराष्ट्राला नाही. तुम्ही जरी पाण्यामुळे नशेवान असलात तरी एक मोठी संधी तुमच्या हातातून आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीची झाली. पोरगा तहसीलदार झालं, पोरगी कलेक्टर झाली, एसपी झाली, PSI झाली, एपीआय झाली, तुमची शान आणखी वाढणार आहे. जितके तुम्ही आत्ता समृद्ध आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट शान आणि प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे पोरं नोकरी केलं. तुम्ही शेती कशात आहे तेवढी, पोरग पांढरे कपडे घालून हिंडत जाईल, त्याच्या मागे बापा निघाला लगेच पोराच्या मागे पांढरे कपडे घालून. समजून घ्या, पांढरेच कपडे घालायचे पण शान, कष्ट करायचे नाळं सोडून द्यायचा, त्याच्याशिवाय आपण सुधारणार नसता. सगळ्यात मागे पडलेला समाज जर राज्यात कोणता असेल तर फक्त मराठी निघेल 50 वर्ष. कारण आत्ताच आपली ती दशा आहे. विदर्भ पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्याची दशा सांगायची गरज नाही. हळूहळू आम्हाला जे बेने जास्त आहेत, हळूहळू तुम्हाला कमी आहेत, आम्ही तुमच्याच रेंजमध्ये येणार. पुढचा विचार करा. प्रत्येक जण तुम्ही इथं बसल्याला पुढचा विचार करूनच काम करताय. दर दिवस आपण पोरांसाठी काहीतरी 10-5 रुपये पोटाला चिमटा घेऊन आपण कमी खायचं पण लेकरा बाळासाठी ठेवू. या भूमिकेत आपण जर पुढच्या पिढीचा विचार केला, आपल्याला घराच्या बाहेर पडावं. मी तुम्हाला काय मागतोय आता, तुम्हाला आरक्षण द्यायचंय, तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या, तुम्हाला योजना द्यायच्या, तुम्ही फक्त घराच्या बाहेर पडा एवढंच मागतोय तुम्हाला. काम बंद. ज्या दिवशी आंदोलन करायची वेळच येणार नाही, पण जर आलीच, पश्चिम महाराष्ट्रातल्या माया मावल्यासह एकाही मराठीने घरी थांबायचं नाही. घरी थांबून काय करता, बरं थांबले तुम्ही, मी लयच मोठा आहे, मी लय जामका आहे, मी गावचा पाटीलच आहे, मी सरपंचच आहे, मी मेंबरच आहे, तू झोपशील घरात आणि पडल्यावर दुसऱ्या बारीने झाला ना माझी. हे विचार करा, आपण आज कोणत्याही पदावर असून आपण समाजाच्या लेकरासाठी झटून मोठं करायसाठी बाहेर पडलोय. तुम्ही काय आमच्या कार्यक्रमाला नाही येणार, समाजाच्या आंदोलनात घरी झोपणार. काय मिळालं तुम्हाला घरात झोपून, ते 6-7 घंटे झोपून काय मिळालं? इकडे आल्याच्या नंतर काय होईल, तुम्हाला ऊन लागल, एखाद्या दिवशी पाणी जेवण मिळणार नाही, जरा होते 2 दिवस जातीसाठी. आपण खर भूमिकेत जर उतारलो, मी कितीही मोठा असलो तर एक माझ्यापेक्षा मोठा समाज आहे. मी पैशानं मोठा आहे, मॅन पॉवरनं मोठा आहे, सगळी शक्ती माझ्याजवळ आहे, मला कुठेही जायची गरज नाही, तरी पण मी समाजासाठी बाहेर निघणार. समाज माझ्यापेक्षा मोठा आहे असं ज्यावेळेस प्रत्येक जण म्हणून ना, त्या दिवशी आपला समाज तोवर नाही होत, तोवर होत नाही. तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या थोडं आपल्याला आळच ठेवावं लागतं. कारण आपल्या लोकांनी खूप मोठेपणा जगिले.
आपल्याला कोणी पण म्हणतात तुम्हाला वावर आहेत काय गरज आहे. मला एक आता पाठीमागे एक मंत्री म्हणला, ते म्हणे पश्चिम महाराष्ट्राला काय करायचे आरक्षण आहे. नाव नाही सांगत तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे मी, पण टप्प्यात आल्यावर सांगत असतो. मी टप्प्यात आले कार्यक्रम करतो, महाराष्ट्र चांगला बघतोय, मला काही कमायचं नाही. मराठ्याच्या विरोधात त्याला बाजूला त्याला सोडत नाही. ते मला म्हणे पश्चिम महाराष्ट्राला आरक्षणाचं काय करायचं. म्हणलं नाही तर कॅन्सर, पण तू म्हणते तर सांग ना, गरज नाही कशा तुलाच माहित असणार आता तू म्हणतो म्हणल्यावर. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची काय करायचं. तू म्हणतो मी तर म्हणतो आहे नको देऊ, पण कारण तर सांग. अरे ते म्हणे त्यांच्याकडे ऊस येतं, त्यांच्याकडे फळबागा येतात, काय समृद्ध आहेत म्हणे ती, त्याला काय. म्हणलं चांगली गोष्ट आहे, मला आवडलं ते. त्यांच्याकडं बागायती आहे, सगळं बाग आहे सगळं, पटलं ना मला पण ते. पण म्हणलं मला एक उत्तर सांग, नको देऊ आम्हाला आरक्षण सगळ्यांनी म्हणून, पण त्याच्या शेजारी ओबीसी पण आहे, बांधाला बांध तो पण सगळं आहे ना, त्या ठिकाणी पाहण्यासाठी त्याला आरक्षण कमी नये. जातीवाद नाही करत हा. मी रिअल सांगतोय, पटवून घ्या, नसं पटत तर मी कोणाला मोजित नाही, कोणाला वाटत असं असं काम होतो. मी खरं आहे ते बोलतोय. आमच्या शेजारी ओबीसी बांधव आहे, तो कोणाचाच भाऊ आहे, तो पाणी घेतो ऊस बी लावतो. असं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या एका ओबीसीच्या तिथं बागायती नाही, ऊस नाही, त्यात तिथं फार काळी लागली, जवळून पाणी गेलं तर तो पाण्याला हात नाही लावित नाही, असं काही आहे का. आरक्षण असल्यामुळं तो पाण्याला हात लावित नाही, ऊस लावित नाही, असं काही आहे का. कोणता निकष सांगायला म्हणलं यार तुम्हाला. पश्चिम महाराष्ट्र सदानी फळबागात मग त्याला आरक्षण द्यायचं, येऊन निकष आरक्षणाचा असला तर त्यांचं काळ त्यांना लिहून शिक्षणातल्या मेरिट त्याच्याकडे पण बागायती आहे, आणि माझ्या मराठा समाजाकडे पण बागायती, तरी पण त्याला सगळ्या योजना आहेत, आरक्षण पण आहे, ते नोकऱ्या शिक्षणात पण चालले. मग घेऊन निकष आमच्या एकट्या मराठ्यासाठी एका सदन सदन हे निकष फळबागा ऊस आहे ही एकट्या मराठ्यांसाठी निकष आहे का काय. मग तुम्ही का भेद करायला, ओबीसीने केला का. मग तुम्ही मंत्री असून तुम्ही का करायला. त्यांचं पण तेच पाणी, एकाच बांधावरती तेच पाणी दोघांच्या पण रानात जात आहे. ते सदन नाही येत असं म्हणायचं का पश्चिम महाराष्ट्रातले ओबीसी त्या तिथं पण ऊस आहे. मग जरा गोपास म्हणलं उत्तर असतं जास्त माहित. निकष तो नाहीये, आम्ही मागास आहोत का शिक्षणात, आम्ही नोकऱ्यात नाही येत का, गरीब आले आमच्याकडे पण. तुम्हाला फक्त आम्हाला मोठा शिक्का मारून तुम्ही हे मराठी खूप मोठे हे श्रीमंत तेवढा शिक्का मारलाय, आमच्या लोकांच्या सुद्धा प्रचंड आले. कारण त्या शेतीवरती तुम्हाला कुटुंब चालवायचंय, त्या शेतीवरती तुम्हाला जगाच्या प्रमाणात चालायचंय, त्याच उत्पन्नावर पोरं शिकायचे, त्याच उत्पन्नावर लग्न कार्य करायचे, त्याच उत्पन्नावर घर पण बांधायचे, आणि लोकांची पण बरोबरी करायची त्याच उत्पन्नावर. कसं शक्य आहे. मालाला भाव नाही, हे बी सुरू करणार आहे मी. गिर्यार्ड आरक्षणाचा विषय संपला, शेतीला भाव कसा देत नाही बघतो मी, त्यांच्या मागं करतो दगड घेऊन. तुम्हाला वाटत असेल मी एखादी वाईट बोलतो ना, त्याला चांगली भाषा कळत नाही, मी काय करू. मी काय करू त्याला. आणि तुम्हाला जर त्याला वाईट वाटतं ना मी बोललेलं, उद्यापासून तुमचं सगळ्यांचं ऐकून मी वाईट बोलायचं बंद करून टाक. मी चुकीचा नाही का, तर ते आम्हाला तळपायला लावते. आमच्या एवढं मोठा समाज असून त्याचा रांडे करतात म्हणून मी त्यांना वाईट बोलतो. त्यांनी जर काम केलं तर मी बोलणारच नाही. समजा जर तुम्हाला जर कोणी हाणायला लागलं, किंवा तुम्ही घरात बसलेले तर दारात येऊन तुमच्या कोणतरी शिवाय देतोय तुम्हाला, तुमच्या आई बापाला, पोरग दारात बसलेले, दारात बसलेले पोरग बसत आई बाप कशा दिला. अरे मग मी मराठ्यांना मायबाप म्हणलंय ना, माझ्या मराठ्याला अपमान केल्यावर त्याला आरक्षण दिलं म्हणून मी लक्ष देतो. तुमचं पोरग तरी गप्प सांगा, तुम्हाला कोणी वाईट बोलायला लागल्यावर मी का गप्प बसू, तुम्ही का अपेक्षा ते करतात. आणि मी कोणासाठी वाटतं तुमचेच लेकर मोठे व्हावं म्हणून, माझ्यासाठी काय नाही म्हणतात मी कधी अनाविषयात मागणार की नाही. मी समाजच उंचीवर नेलेला बघणार आहे, आणि ते चालवलं मी हळूहळू. 58 लाख नोंदी दिल्यात तुम्हाला, प्रत्येक जिल्ह्यात लाखभर कोणा नोंद निघाल्यात. आतापर्यंत 70 वर्षात कुणी दिलं नाही. राहिलेले पण हळूहळू जाणार आहे. 17 संस्थांचं आहे, हैदराबादचं गॅजेट आहे, औंध पुण्याचं आहे, आता कोल्हापूरचं मी आता तुमच्या समोर सांगितलं विखे पाटलाला
उपसमिती तुमच्याकडे, शिंदे समिती पाठवून ते पण गॅजेट काय घेतो म्हणून सांगितलंय. फक्त एवढंच की आपल्याला दमाने जावं लागतं. हे तुम्ही संयम ठेवा. आपल्याला संयम नाही, लगेच त्याला लगेच वाटतं आता नाही मला गोटी, असा कार्यक्रम आहे आपला. याला तुम्हाला सांभाळणं लय अवघड आहे, सगळे तरी घेतं. आपल्याला संयमाने जावं लागणार. आपल्याला सरसकट देत नाही, सरसकट कडत जायचंय पण दमाने जायचं. आपला राम जर का हाईट करेल, आपल्या नावावर जर सातबार आहे, समोरचे पाठी जरा घुम जाय असं समजू आपण. एक 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 करी पण 10च घ्यायचे. बरोबर का? 58 लाख मोदी, 2 गॅजेटचे जी आर आता सातारा संस्थान आणि हैदराबाद हे राहिलेले 2-3 येणारच. आणि तुमच्या एवढे 35,000 निघल्यानंतर मोदी, अरे एवढे जरी प्रमाणपत्र निघले तरी तुमच्या तालुक्यातले 1.5 लाख मराठ्याला कोणी प्रमाणपत्र तेवढ्यावरच मिळते, तेवढ्यावरच. जर 5,000 लोक आपले कुटुंब जात आहेत त्याच्यावर जास्त भर द्या आता की 35,000चं आधी प्रमाणपत्र घे. मी सरकारवर काय भर दिला सध्या, मी 58 लाख मध्ये सापडल्यात ना त्याचे प्रमाणपत्र द्या. तर ते घेतलं की मला माहिती 3 कोटीचा आकडा क्लोज राज्यात. त्या नोंदीचे प्रमाणपत्र आधी घ्यायच्या, सोडायचं नाही. म्हणून ना तुम्ही आम्ही जागा राहणं गरजेचं आहे. मी आलो, तुम्ही जमला, आता तुम्ही एवढ्या संख्येने जमला तिथं. अचानक मला माहित केलं होतं तुम्ही जमलात का, तुम्ही जमल्या दिसल्यामुळे मी बी टेकलो मग गोवर. मी सणात गेलो पुढं. पण एवढे जमलात ना, एक काम करत राहील, एकमेकाला सांगत चाल. आपल्याला एकजूट राहायचं सांगत चाल. दुसरं सांगत चला, राजकारणासाठी भांडण नाही करायचं. राजकारण अवश्य करा पण भांडण नाही करायचं. आपण आपलं रक्त अजिबात सांगायचं नाही. आपण 2-2, 3-3 पिढ्या झाले एकमेकाच्या राजकारणासाठी बोलत नाही, निवडून येतं तिसरं आणि दगड हाणतो आपण एकामेका. आपण त्याच्यात मात्र हुशार व्हायचं आणि एकमेकाला सहकार्य ताबडतोब करीत जायचं. कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणत्याही गटाचा असू द्या, आपण एकमेकाला सहकार्य करायला शिका. आपण काय करतोय, संकटाला जाऊन जा. एकमेकाचे आपल्याला इथं जमिनी कमी आहेत, बांधावून आणू नका, रस्त्यावर आणू नका, हे सुद्धा गरजेचं आहे. आपण जिथं नाश्त्याचं ते धडे नाशिक बांधावर भांडणं केले, कोर्टात 2-2, 4-4 लाख रुपये घालतो आपण विनाकारण. कारण आपल्या सवय लागली, वावर गेलं तर चालवून मग त्याची चिरायची. कशाला चिरी तो त्याची चिरली, तोही चिरली, दोघांचे वावर गेले ना, म्हणजे आपल्याला त्याच्या बाहेर पडलंय. बाकीचे पडले लायकी प्रमाण उभा करा. समाजाने आपली लायकी मोठी असते काय? समाजाचा माणूस शेवटच्या घटकापर्यंत शेवटचा माणूस आपल्यासाठी देव असला पाहिजे. मला काय दिलं नसतं, मग सगळं दिलं असतं, पैसे पद, मला काय करत नाही त्याची. माझे पोरं पदावर बसायला लागले, रोज तुम्हाला काय केले तसं कुणीतून किती पोरं लागले ना आपल्याला पोरी म्हणून, तो आनंद आपल्यासाठी सगळ्यात मोठा. नसता काही अर्थ नाही आपल्या जीवनात. जर कदाचित वेळ आलीच, लढावंच लागणार आहे. मी काय सरकार नाही, यांनी फसल्यावर मी तरी काय करू, मी लढायचं काम करतोय. मग तुमच्याकडे जबाबदारी आहे. मग तुमच्या आसपासचे तालुके, तुमचा तालुका असा पिंजून काढायचा. तारीख डिक्लेअर झाल्यावर घर नाही सुटलं पाहिजे, घर. आणि जेव्हा घर आहे ना त्याला माघारायला एकाने बोलायचं नाही घरी जर राहायला. कारण गावातल्या म्हातारे माणसं सांगितलं आपल्याला गावात गल्लीत कोणी गेलो. आपण जर सभेने गेलो तर आपल्या फुगीर गावात सेंटर पण तुम्हालाच माहित असणार आहे. अख्खा महाराष्ट्रात येता म्हणा. फक्त तुमच्या खांद्यावर कोणती जबाबदारी, तुम्हाला तारीख डिक्लेअर केल्यावर त्या दिवसात जितके काही पिंजूर काढता तितके काढावं लागतं. पण अंग राखून काम करता येणार नाही. तुम्ही म्हणता माझी तब्येत खराब झाली, मी गोरा होतो, काळात पडलो. गोरा वळा काळात नाही पाहिजे, काळा पडून हे आपलं जेवण. काळा तर लगेच काळा नाही पाहिजे, हे आपलं होतं. प्रत्येकाचं 5-5 ते 7-7 किलो वजन कमी झालं पाहिजे. तसं काम करतो. म्हणूनच समाजाला सुखाचे दिवस आले, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला 15 दिवसासाठी ते काम करायचे. ती जबाबदारी महाराष्ट्रात जमला होता. पुन्हा त्याचा रेकॉर्ड जगात कोणी नाही करू शकत. आणि ते आता ते पश्चिम महाराष्ट्र लोक नाही जमायचे म्हणायला लागली. अख्खा महाराष्ट्रात त्या जिथं स्पॉट पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य भागी ठरत, अख्खा महाराष्ट्रात तुम्ही फक्त गाड्या लावायचं नियोजन करा. पण स्वयंसेवक 3 लाखापेक्षा जास्त लागणार आहे. नाही आता सांगतो तुम्हाला,
बिलिंगला सांगायचं जास्त कारण तुमचे स्थानिक आहे. रस्ते तुम्हाला माहित असतील फुकट पार्किंग यात तुम्हाला माहित असते कारण ते स्पॉट बी असं बघायला लागेल की आपल्याला काढायला 1500 एकर सभेला 200 एकर पेक्षा जास्त हेच कुठाने करायला लागलं तर बाहेरच्या गाड्याला येतात. आम्ही 7 कारखाने सहकारी साखर कारखाने उघडे केले होते तरी पण गाड्या बसत नव्हत्या. पुढं लावावं कळत नव्हतं. शेवटी आमच्या एसपीने पूर्ण हवे वळीला म्हणजे त्या हवेवर कमीत कमी 7-8 लाख गाड्या बसल्या. पुढचं फोन करा. Okay.